गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आता आपण 14 नंबरचं चॅप्टर समजून घेणार आहोत, बायोमॉलिक्युल्स. आता हे जे बायोमॉलिक्युल्स आहे यांचं नाव क्लिअर इंडिकेट करते. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे कोणासाठी आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते येत असतात? प्लॅन्ट किंवा ॲनिमल्स. आणि मॉलिक्युल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जे मॉलिक्यूल बिल्डअप करत असतात, तयार करत असतात, त्या केमिकल कंपाऊंड्सला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. बरोबर आहे? म्हणजे आपली बॉडी असू द्या किंवा प्लॅन्टची बॉडी असू द्या, हे टोटली केमिकल कंपाऊंड्सनंच बनलेली आहे. आणि त्या केमिकल कंपाऊंड्सवर त्या ॲनिमलच्या किंवा प्लॅन्टच्या ग्रोथ, त्याचं मेंटेनन्स रिक्वायर्ड असते. ठीक आहे? आणि अशाच मॉलिक्यूलला आपण कोणते मॉलिक्युल्स म्हणतो? बायोमॉलिक्युल्स. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण बायोमॉलिक्यूलची डेफिनेशन्स करू. तर बायोमॉलिक्युल्स आर लाईफलेस मॉलिक्यूल. हे कसे असतात? लाईफलेस मॉलिक्यूल असतात. केमिकल कंपाऊंड्स आहेत, पण हे लाईफलेस केमिकल कंपाऊंड आहे. बट वेन दे कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर, पण जेव्हा ते स्पेसिफिक मॅनरनं काय होतात? कंबाईन होत असतात, दे प्रोड्यूस लाईफ. ते लाईफ प्रोड्यूस करतात अँड कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन्स. आणि बायोलॉजिकल रिएक्शन सुद्धा कंट्रोल करतात त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये किंवा प्लॅन्टच्या बॉडीमध्ये. तर अशा मॉलिक्युल्सला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. एकदा पुन्हा सांगतो, बायोमॉलिक्युल्स आर लाईफलेस मॉलिक्युल्स. हे लाईफलेस मॉलिक्यूल असतात. दे कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर. हे एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा कंबाईन होत असतात मॉलिक्युल्स, दे प्रोड्यूस लाईफ. ते लाईफ प्रोड्यूस करतात अँड कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन्स. आणि त्या प्लॅन्ट किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या बायोलॉजिकल रिएक्शन कंट्रोल करायचं काम करतात. अशा सर्व केमिकलला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. किंवा बायोमॉलिक्युलची डेफिनेशन आपण सेकंड करू शकतो. ऍक्च्युली हे जे बायोमॉलिक्यूल असतात प्लॅन्ट किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये, हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतात. म्हणजे मोठे मोठे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात, आहे की नाही? आणि म्हणून आपण यांची डेफिनेशनही तेच करणार आहोत. सेकंड, ही सेकंड डेफिनेशन मध्ये दे आर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. हे असे मोठे मोठे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात विच फॉर्म द बेसिस ऑफ लाईफ. जे आपल्या लाईफचं मेन बेसिस आहेत, आहे की नाही? ते स्पेसिफिक पद्धतीने जेव्हा कंबाईन होतात तर ते आपल्या बॉडीमध्ये लाईफ जी प्रोड्यूस होत असते आपली, ते त्यांच्याच मुळे असते. विच बिल्डअप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमले बिल्डअप करत असतात अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ अँड मेंटेनन्स. ते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बनवतातही आणि त्यांचं मेंटेनन्स, त्यांची ग्रोथ हे रेग्युलर ठेवत असतात. अशा सर्व केमिकल कंपाऊंड्सला आपण ऍक्च्युली काय म्हणत असतो? बायोमॉलिक्युल्स. तर हे बायोमॉलिक्यूल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. म्हणजे मोठे मोठे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतात विच इज द बेसिस ऑफ अवर लाईफ. जे आपल्या लाईफचे मेन बेसिस आहे की नाही? विच बिल्डअप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बिल्डअप करण्याचं काम करत असतात, बनवण्याचं काम करत असतात. अँड रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ अँड मेंटेनन्स. त्यांची ग्रोथ, त्यांचं मेंटेनन्स ठेवण्याचं काम करत असतात. सच अ मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. तर असे जे बायोमॉलिक्युल्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. कार्बोहायड्रेट्स एक बायोमॉलिक्युल्स आहेत. प्रोटीन्स प्राईम इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स आहे, खूप महत्वाचं आहे प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट्स जे आपल्या बॉडीला एनर्जी देण्याचं काम करत असते. व्हायटॅमिन्स, व्हिटॅमिन्सची सुद्धा आपल्या बॉडीमध्ये खूप महत्वाचा रोल असतो. लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए किंवा आरएनए. डीएनए डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड, हे यांना आपण न्यूक्लिक ऍसिड म्हणतो. हा सुद्धा आपल्या बॉडीमधला मेन बायोमॉलिक्युल्स आहे. हार्मोन्स, आपल्या बॉडीमध्ये खूप सारे हार्मोन्स असतात जे आपल्या बॉडीमधल्या बऱ्याचशा बायोलॉजिकल रिएक्शन्स कंट्रोल करतात. एन्झाईम्स, असे खूप सारे बायोमॉलिक्युल्स आहेत ज्यांना आपण वन बाय वन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. क्लिअर झालं इथपर्यंत? लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? एकदा मी पुन्हा क्लिअर करतो. बघा, लक्ष ठेवा. तर आपण ऍक्च्युली बायोमॉलिक्यूल स्टडी करून राहिला. तर बायोमॉलिक्युल्स मध्ये सुरुवातीला बायोचा अर्थच होत असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स.
आणि मॉलिक्यूलचा अर्थ होत असते केमिकल कंपाऊंड्स, जे केमिकल कंपाऊंड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रोड्यूस करत असतात किंवा त्यांची जी ग्रोथ असते, त्यांची जे मेंटेनन्स असते ते त्यांच्यावर डिपेंड असते. अशा केमिकल कंपाऊंड्सला आपण ऍक्च्युअली काय म्हणत असतो, बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. त्याच्यामुळे आपण दोन डेफिनेशन्स आपण इथे पाहिल्या. एक बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल्स, एक लाईफ नसणारी मॉलिक्युल्स आहे. बट वेन दे कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर, पण जेव्हा ते स्पेसिफिक मॅनरने कंबाईन होत असतात, दे प्रोड्यूस द लाईफ अँड कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन्स, आणि ते लाईफ प्रोड्यूस करतात आणि बायोलॉजिकल रिएक्शन्स कंट्रोल करायचं काम करतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात, मोठे मोठे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात जे आपल्या लाईफचे बेसिस असतात, म्हणजे ज्याच्यावर आपली लाईफ बेस आहे. त्यानंतर विच बिल्ड अप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बनवण्याचं काम करतात, अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ, आणि त्यांच्या ग्रोथसाठी आणि त्यांच्या मेंटेनन्ससाठी त्यांची गरज असते, आर नोन ॲज बायोमॉलिक्युल्स. The various examples of biomolecules such as carbohydrates, proteins, vitamins, lipids, न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच DNA आणि RNA, हार्मोन्स, एन्झाईम्स, हे वन बाय वन आपल्याला सर्वच बायोमॉलिक्युल्स डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण कार्बोहायड्रेट्स, हा थोडा मोठा सेक्शन आहे आपल्या चॅप्टर मधला, तर आपण सुरुवातीला कार्बोहायड्रेट्सवर फोकस करणार आहोत. तर त्याच्यामुळे आपण आता पाहणार आहोत कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट स्टडी करत असताना कार्बोहायड्रेट्स, तर हे कार्बोहायड्रेट जे नेम आहे, द नेम इटसेल्फ इंडिकेट दी फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स. या कंपाऊंडचा जो फॉर्म्युला आहे या नावावरूनच आलेला आहे. कार्बो मीन्स कार्बन, CH, हायड्रेट्स मीन वॉटर, मीन्स दोज कंपाऊंड्स विच ओबेज दिस फॉर्म्युला. जे कोणते कंपाऊंड्स हे फॉर्म्युला ओबे करत असतील तर दे आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. दॅट इज द ओल्ड डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता बरेचसे असे कंपाऊंड्स आहेत जे हे फॉर्म्युला ओबे करतात, कार्बोहायड्रेट्स, आणि म्हणून यांचं नावच कार्बोहायड्रेट्स हे या जनरल फॉर्म्युलेवरून दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून दोज कंपाऊंड्स विच ओबेज दिस फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला, इज कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. That's why carbohydrates are considered as hydrates of carbon. काय म्हटलं आपण? Hydrates of carbon. That's why carbohydrates are considered as hydrates of carbon. काय म्हटलेलं आहे? Hydrates of carbon. जसं फॉर एक्झाम्पल, जसं हा जो फॉर्म्युला आहे, आता हा फॉर्म्युला उभे करण्यासाठी मी काही एक्झाम्पल घेतो. जसं सर्वांना माहिती आहे की कार्बोहायड्रेट्स मध्ये ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. ग्लुकोज असू द्या किंवा फ्रुक्टोज असू द्या, और फ्रुक्टोज, या दोघांचाही फॉर्म्युला सेम आहे. ग्लुकोज असो का फ्रुक्टोज असो, जो हा फॉर्म्युला उभे करते म्हणून तो कार्बोहायड्रेट्स आहे. जसं ग्लुकोजचा आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय? C6. काय म्हणू आपण? C6H12O6. हा ग्लुकोजचाही फॉर्म्युला आहे आणि फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला आहे. बघा, हा फॉर्म्युला उभे करते म्हणून कार्बोहायड्रेट्स आहे. जसं मी जर यांच्यामध्ये कार्बनच्या जागी 6 घेतलाय आणि यांच्या जागी वॉटर घेतलं असतं, हे H12O6 च्या जागी वॉटर घेतलं असतं, इथे 6 केलं असतं, तर 6 2s are 12 and 6 1s are 6. म्हणजे हा फॉर्म्युला हायड्रेट्स ऑफ कार्बन हा फॉर्म्युला उभे करते. दॅट्स वाय ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर हायड्रोकार्बन्स. यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. त्याच्यामुळे आपण जनरल फॉर्म्युला, त्यानंतर मी जर नेक्स्ट मेंबर घेतला एक कार्बोहायड्रेटचा C12H22O11, हा सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. हा फॉर्म्युला तुमचा शुक्रोज नावाचा कार्बोहायड्रेट म्हणजे केन शुगर, आपण जे साखर खातो ते. त्यानंतर लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर, मिल्क मध्ये जे कार्बोहायड्रेट असते ते. आणि माल्ट शुगर यांचा फॉर्म्युला आहे. जसं हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला C6H12O6 आहे, तसंच शुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11. हा सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. का बरं कार्बोहायड्रेट्स आहे? कारण हा फॉर्म्युला उभे करते. बघा, इथे मी कार्बन 12 घेतले आणि H2O असं घेतलं असतं 11, तर हा फॉर्म्युला हा उभे करते. हे 11 येतील, O11 आणि हा 22 येईल. त्याच्यामुळं नॅचरली दिस आर कॉल्ड ॲज
कार्बोहायड्रेट्स. आणि म्हणूनच आपण म्हणतो की द जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स इज CxH2O/Y. म्हणून जनरल फॉर्म्युला कार्बोहायड्रेटचा काय असतो? CxH2O/Y असतो, है की नाही? पण सर्वच कंपाऊंड हा फॉर्म्युला ओबे करत नाही, है की नाही? बट सम कंपाऊंड्स डू नॉट ओबेज दिस फॉर्म्युला. काही कंपाऊंड असे आहेत की जे हे फॉर्म्युला ओबे करत नाही, है की नाही? डू नॉट ओबेज सम compounds do not obey this formula. Do not obey this formula. हे फॉर्म्युला ओबे करत नाही, है ना? जनरल फॉर्म्युला ओबे करत नाही, बट दे आर कार्बोहायड्रेट्स. ते कार्बोहायड्रेट्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल काही असे एक्झाम्पल घेतो मी. जसं डीएनए माहिती आहे तुम्हाला. डीएनए मध्ये डीऑक्सी रायबोज शुगर आहे. कोणती आहे? डीऑक्सी रायबोज शुगर. डीऑक्सी रायबोज नावाचा कंपाऊंड आहे, म्हणजे तो कार्बोहायड्रेट आहे डीएनए मध्ये. तर त्याचा फॉर्म्युला आहे C5H10. आता हे जर 10 असतं तर हे O किती पाहिजे होता? 5 पाहिजे होता, पण हे किती आहे? 4. त्याच्यामुळं दिस डीऑक्सी रायबोज डू नॉट ओबेज दिस फॉर्म्युला, बट दे आर कार्बोहायड्रेट्स. हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. त्याच्यानंतर रॅमिनोज. कोणता आहे? रॅमिनोज नावाचा कंपाऊंड आहे. हा सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. तर रॅमिनोज नावाचा कंपाऊंड आहे. हा सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. याचा फॉर्म्युला येतो C6H12. आता हे H12 असेल तर O6 पाहिजे होता, पण इथे काय आला? O5. हा सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे, रॅमिनोज. त्याच्यानंतर मॅनिटॉल्स. कोणता आहे? मॅनिटॉल्स. तर हे मॅनिटॉल सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे, पण हा जनरल फॉर्म्युला ओबे करत नाही. मॅनिटॉलचा फॉर्म्युला आहे C6H14. हे जर 14 असतील तर हे O7 पाहिजे होते, पण O किती आहे? 6. तर हा मॅनिटॉल सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. पण हे तिन्ही कंपाऊंड असे आहेत की जे हे जनरल फॉर्म्युला ओबे करत नाही. मग याला काय कार्बोहायड्रेट म्हणायचं नाही का? म्हणायचं. हे सुद्धा कार्बोहायड्रेट्सच आहे, बरोबर आहे. हे आपण ओल्ड डेफिनेशन्स आहे. 95% कंपाऊंड हा जनरल फॉर्म्युला ओबे करतील, पण हे कंपाऊंड जे आहेत, हे 3 जे कंपाऊंड आहे, हे CxH2O/Y हा फॉर्म्युला काय करत नाही? ओबे करत नाही, है की नाही? बट दे आर कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेट्स आहे. काही असे कंपाऊंड्स आहेत की जे हे फॉर्म्युला ओबे करतात. सम कंपाऊंड ओबेज दिस फॉर्म्युला, सम कंपाऊंड ओबेज दिस फॉर्म्युला, but they are not carbohydrates. काही कंपाऊंड असे आहे की जे हे फॉर्म्युला ओबे बी करतात, पण ते कार्बोहायड्रेट्स नाही. जसं एक एक्झाम्पल घेतो मी. ऍसिटिक ऍसिड. काय घेतलं आपण? ऍसिटिक ऍसिड. हा ऍसिटिक ऍसिड हा फॉर्म्युला ओबे करतो. बघा मी ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला काढतो पहिल्यांदा, है की नाही? किती कार्बन आहे यांच्यामध्ये? 2 कार्बन आहे, 4 हायड्रोजन आहे आणि 2 ऑक्सिजन आहे. म्हणजे हा वाला फॉर्म्युला तुमचा C2H2O/2 हा CxH2O/Y हा फॉर्म्युला ओबे करतो, पण हा कार्बोहायड्रेट्स नाही. क्लिअर झालं? फॉर्मॅल्डिहाइड घेतला. कोणता घेतला? फॉर्मॅल्डिहाइड जरी घेतला, जसं फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला असा आहे, पण त्याला जर आपण मॉलिक्युलर फॉर्म मध्ये लिहिलं तर 1 कार्बन 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, म्हणजे हा वाला फॉर्म्युला ओबे करते जनरल फॉर्म्युला. पण हा फॉर्मॅल्डिहाइड सुद्धा कार्बोहायड्रेट्स नाही. त्याच्यामुळं जी ओल्ड डेफिनेशन्स आपण त्याच्या जनरल फॉर्म्युलावरून काढली होती, किंवा हे नाव जे जनरल फॉर्म्युलावरून काढलं होतं, तर ते काही फॉर्म्युले ओबे करत नाही, बरोबर आहे की नाही? पण ते कार्बोहायड्रेट्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला सायंटिफिकल डेफिनेशन तर द्यायची आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स हे फॉर्म्युला ओबे करतात. भलेही काही कंपाऊंड्स हे फॉर्म्युला ओबे करत नाही तरी कार्बोहायड्रेट्स आहे. काही कंपाऊंड्स हे फॉर्म्युला ओबे करते पण ते कार्बोहायड्रेट नाही, बरोबर आहे. पण मॅक्झिमम कंपाऊंड हे फॉर्म्युला ओबे करते. म्हणून आपण बरेचदा हा जनरल फॉर्म्युला यूज करून कार्बोहायड्रेट्स ओळखत असतो, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल थोडक्यात कार्बोहायड्रेटच्या इंट्रोडक्शन्स मध्ये जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट CxH2O/Y. That's why they are called as hydrates of carbon. त्याच्यामुळे यांना आपण हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणत असतो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज
हे फॉर्म्युला उभे करतात. शुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज हा वाला फॉर्म्युला आहे त्यांचा C12H22O11 हा फॉर्म्युला उभे करते. हे कार्बोहायड्रेट्स आहे. याच्याही नंतर आपण बरेचसे फॉर्म्युले पाहणार आहोत जे हे फॉर्म्युला उभे करणार आहे कार्बोहायड्रेट्स. पण काही कार्बोहायड्रेट जसे आहेत जसं डिऑक्सिरायबोज आहे, रॅमिनोज आहे आणि मॅनिटॉल्स आहे. हे कार्बोहायड्रेट्स आहेत पण हे फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला उभे करत नाही CFCH2O/Y वाला. काही असे आहेत की ऍसिटिक ऍसिड, फॉर्मॅल्डिहाइड हे कार्बोहायड्रेट्स आहेत, सॉरी हे कार्बोहायड्रेट्स नाहीत पण हे फॉर्म्युला उभे करतात. क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडक्यात माहिती करायची होती की याचा जनरल फॉर्म्युला कोणता आहे. कार्बोहायड्रेटचं थोडं इंट्रोडक्शन्स. आता कार्बोहायड्रेट्स आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड. हे जे कार्बोहायड्रेट्स असतात दे आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. लक्ष ठेवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपली जी एनर्जीची नीड आहे ते कार्बोहायड्रेट्स पूर्ण करतात. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड. हे जे कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोहायड्रेट्स आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांटची आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये या कार्बोहायड्रेटचा महत्वाचा रोल असतो. बघा लक्षात ठेवायचा आहे. प्लांट्स अँड ॲनिमल्स दे आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की इन द फॉर्म ऑफ सेल्युलोज जो प्लांट असते, प्लांटमध्ये बघा प्लांट्समध्ये जो सेल्युलोज नावाचा कार्बोहायड्रेट्स असतो. कोणता? सेल्युलोज. ज्याचा फॉर्म्युला असा असतो C6H10O5 हा जनरल फॉर्म्युला उभे करतो N टाइम्स. हा जो सेल्युलोज नावाचा कार्बोहायड्रेट्स असतो, बरोबर आहे, सेल्युलोज कार्बोहायड्रेट्स हे जे असते जे प्लांटची उडी आणि फायबरस बॉडी जी असते ते प्लांटची कोणापासून बनलेली असते? या सेल्युलोज कार्बोहायड्रेट्स पासून. आणि म्हणून दी उडी अँड फायबरस बॉडी, उडी अँड फायबरस बॉडी ऑफ प्लांट्स आर मेडअप ऑफ. हे कशाने मेडअप झालेली असते? प्लांटची, दॅट इज सेल्युलोज टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. सर्वांना माहिती आहे की आपण सेल वॉल, आउटर सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज असं लिहित असतो बायोलॉजीमध्ये. तर हे सेल्युलोज काय आहे? एक कार्बोहायड्रेट्स आहे जे प्लांटची उडी अँड फायबर बॉडी, फायबरस बॉडी जी असते प्लांट्स मधली, तर ही कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणता कार्बोहायड्रेट्स असतो? त्याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा. त्यानंतर प्लांट मध्ये एक स्टार्च नावाचा कार्बोहायड्रेट असतो. कोणता असतो? स्टार्च. स्टार्चचा फॉर्म्युला हाच आहे C6H10O5 टाइम्स. पॉलिसॅकराइड्स म्हणणार आहोत त्यांना. हाच फॉर्म्युला स्टार्चचा आहे. तर स्टार्च कार्बोहायड्रेट सर्व्स ॲज रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स बॉडी. आहे की नाही? हा काय राहते? रिझर्व फूड मटेरियल, रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स बॉडी. रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. प्लांट्स मधलं हे रिझर्व फूड मटेरियल असते. कोणतं? स्टार्च नावाचं जे कार्बोहायड्रेट्स असते. बरोबर आहे. इन द फॉर्म ऑफ स्टार्च कार्बोहायड्रेट्स, जे स्टार्च कार्बोहायड्रेट असते दे सर्व्स ॲज द रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. प्लांट्समध्ये ज्यावेळेस प्लांटला इमर्जन्सी फूडची गरज पडते तर त्यावेळेस स्टार्च हे त्यामधलं रिझर्व फूड मटेरियल असते. बरोबर आहे. आता जे ॲनिमल्स असतात लक्ष ठेवायचं आहे. तर ॲनिमलच्या बॉडीमध्ये रिझर्व फूड मटेरियल कोणतं असते? ग्लायकोजन्स. आहे की नाही? इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन्स. कोणता असतो? ग्लायकोजन्स. ग्लायकोजन्स. ग्लायकोजनचाही फॉर्म्युला हाच आहे. म्हणजे हे सर्व पॉलिसॅकराइड्स कॅटेगरीमध्ये येणार आहे समोर. आहे की नाही? हाच फॉर्म्युला आहे ग्लायकोजनचा जे ॲनिमलच्या बॉडीमध्ये असतात. जरी फॉर्म्युला हा असेल तरी यांचं केमिकल स्ट्रक्चर थोडं डिफरंट असते. ग्लायकोजनचं, स्टार्चचं, सेल्युलोजचं, म्हणून हे वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स आहेत. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पॉलिसॅकराइडचा. क्लिअर आहे? तर ग्लायकोजन कार्बोहायड्रेट्स आर सर्व्स ॲज किंवा रिझर्व फूड मटेरियल इन ॲनिमल्स. हे काय असते? रिझर्व फूड मटेरियल. रिझर्व फूड मटेरियल हा रिझर्व फूड मटेरियल असते. रिझर्व फूड मटेरियल इन ॲनिमल्स. आपल्या बॉडीमध्ये आपल्याला जर 1-2 दिवस जेवण दिलं नाही आहे ना
तरी आपल्या बॉडीला जी एनर्जी प्रोव्हाइड होत असते ती ही रिझर्व्ह फूड मटेरियल असते, ग्लायकोजन, कार्बोहायड्रेट्स, जे आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियलचं काय करत असते, काम करत असते. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर द रेशो ऑफ हायड्रोजन अँड कार्बन ॲटम्स, कोणताही कार्बोहायड्रेट्स असो, द रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम, हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम इन कार्बोहायड्रेट्स काय राहणार आहे, 2:1. आपल्याला माहितच आहे याचा जनरल फॉर्म्युलाच तसा आहे, 2:1. हा जनरली कोणत्याही कार्बोहायड्रेट्स मध्ये इथे बघा 2:1 असा रेशो असतो. इन कार्बोहायड्रेट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर प्रेझेंट इन द रेशो ऑफ 2:1 ॲज दॅट ऑफ वॉटर. जसं वॉटरमध्ये 2:1 असते तसंच असते. तर कार्बोहायड्रेट आर मोस्ट अबंडंट इन राईस, मेज, पोटॅटो, ट्यूबर्स. तर त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट जे असतात तर कार्बोहायड्रेटचा सोर्स मेन कोणता असते, कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला रिझर्व्ह फूड मटेरियल आहे आपल्या बॉडीमध्येही, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, प्लॅंटच्या बॉडीमध्ये स्टारच्या फॉर्ममध्ये, तसंच आपल्या बॉडीला ते एनर्जी सोर्स म्हणून आहे. तर हे यांचा सोर्स आपल्या बॉडीला हे मोस्ट अबंडंट फॉर्ममध्ये कशामधून सापडत असतात, तर हे राईस, ठीक आहे. त्यानंतर राईस आपण म्हणतो, राईस, त्यानंतर मेज, पोटॅटो, ट्यूबर्स, असे जे काही हे आहेत तर यांच्यामध्ये हे अबंडंट फॉर्ममध्ये असते. म्हणजे आपल्याला जे कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे, आपण जे डेली फूड मटेरियल खात असतो तर त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्सची जी नीड आहे आपल्या बॉडीमध्ये, जी एनर्जी सोर्स आहे आपल्या बॉडीचा कार्बोहायड्रेट्स, तर ती आपली फुलफिल करते आपलं जे फूड मटेरियल असते, जे आपण दररोजच्या याच्यातलं जे जेवण घेत असतो त्या जेवणामध्ये मेज, पोटॅटो, ट्यूबर्स किंवा बरेचसे असे जे प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असते ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण त्याचे कार्बोहायड्रेट्स हा कंपाऊंड जो आपल्या बॉडीसाठी एनर्जीसाठी पाहिजे असते तो आपण फुलफिल करत असतो. तर हे तर झालं कार्बोहायड्रेटचं इंट्रोडक्शन्स, आहे की नाही. आता इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा कार्बोहायड्रेटची सायंटिफिकल डेफिनेशन्स करू, कारण आपल्याला माहिती आहे की ही डेफिनेशन हायड्रेट्स ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स ही प्रॉपर डेफिनेशन नाही आहे. त्याच्यामुळं सायंटिफिकल डेफिनेशन्स हे त्याच्या केमिकल स्ट्रक्चरहून आपण करणार आहोत. त्याचं केमिकल स्ट्रक्चर कसं असेल त्याच्याहून आपण त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणू. तर त्याच्यामुळं आपण सायंटिफिकल डेफिनेशन्स करणार आहोत कार्बोहायड्रेटची. ओके, तर त्याच्यामुळे आता आपण सायंटिफिकल डेफिनेशन्स पाहू कार्बोहायड्रेटची. तर आता आपण सायंटिफिकल डेफिनेशन्स पाहणार आहोत कार्बोहायड्रेटची. तर कार्बोहायड्रेट जे असते तर ऍक्च्युली त्याची डेफिनेशन आपण त्यांच्या केमिकल फॉर्म्युलावर करत असतो, आहे की नाही. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं मी एक शुक्रोजचा फॉर्म्युला सांगितला आहे तुम्हाला, C12H22O11 हा शुक्रोज आहे की नाही. तर या शुक्रोजचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर याच्यापासून दोन छोटे छोटे मोनोसॅक्राइड्स तयार होतात. म्हणजे हे दोन छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं आहे. त्याच्यापासून 50% C6H12O6 ग्लुकोज तयार होत असते. 50% हा शुक्रोज जो असतो कार्बोहायड्रेट्स तो 50% ग्लुकोजनं बनलेला असतो आणि 50% फ्रुक्टोजनंही बनलेला असतो. C6H12O6 फ्रुक्टोज पासूनही बनलेला असतो. आता नेमका यांचा फॉर्म्युला कसा असतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा, हा तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याच्यावरूनच आपण यांची डेफिनेशन्स केलेली आहे. तर यांच्यामध्ये एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन आणि सिक्स्थ कार्बन. तर सेकंड कार्बन मध्ये आपण राईट साइडने OH ग्लुकोजचा फॉर्म्युला काढत असताना हा जो थर्ड नंबरचा कार्बन आहे त्या थर्ड नंबरच्या कार्बन मध्ये OH लेफ्ट साइडने काढायचा, फोर्थ नंबरला OH, फिफ्थ नंबरचा OH राईट साइडनं आणि सिक्स्थ नंबरला CH2OH. अशा प्रकारे हे ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तर फ्रुक्टोज मध्येही असे 6 कार्बन ॲटम आहेत. टोटल कार्बन किती आहेत असे 6 कार्बन ॲटम आहेत. पण यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. काय अल्डिहाइड मध्ये ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि
फ्रुक्टोज मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. बाकी सर्वच यांना OH ग्रुप असणारच आहे. फ्रुक्टोज मध्येही जो 3rd नंबरचा OH आहे तो लेफ्ट साइडने घ्यायचा आहे. OH त्यानंतर OH त्याच्यानंतर CH2OH. तर हा फ्रुक्टोजचा फॉर्म्युला. तर या दोन फॉर्म्युल्यामध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला, हा वाला फंक्शनल ग्रुप आपला कोणता आहे? अल्डिहाइड आहे. हा वाला फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे ग्लुकोज मध्ये. आणि फ्रुक्टोज मध्ये हा वाला फंक्शनल ग्रुप कोणता आहे? कीटोन आहे. ठीक आहे. तर हे जे कंपाऊंड असतात, आपण कोणत्या कंपाऊंडला कार्बोहायड्रेट्स म्हणायचं ते सांगितलेलं आहे इथे. तर आता याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप खूप सारे असतात, तर त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स मध्ये हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये याची डेफिनेशन्स करत आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. जेवढे कोणते कार्बोहायड्रेट्स असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. ज्या अर्थी हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात म्हणजे यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे. हा वाला कार्बन असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे, ज्याला 4 डिफरंट ग्रुप किंवा ऍटम अटॅच आहे. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. त्याच्यामुळे असे नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ऍटम किती आहे ग्लुकोज मध्ये? 4 ग्लुकोज मध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स ग्लुकोज मध्ये काढतो म्हटलं तर 2⁻1. आपण ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा हा फॉर्म्युला आहे, लक्ष ठेवा. तर ऑप्टिकल आयसोमर्स N मीन्स नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ऍटम है ना. टाका मग इथे 2⁻4 मीन्स 16 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होते. तर हा ग्लुकोज ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणारा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. कसा आहे? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. आता फ्रुक्टोज पहा बरं. हा जो फ्रुक्टोज आहे तर या फ्रुक्टोज मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. कोणता आहे फंक्शनल ग्रुप? कीटोन. पण यांच्यामध्ये ही 3 असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे. 1 2 3 असिमेट्रिकल कार्बन म्हणजे ज्या कार्बन ऍटमला 4 डिफरंट ग्रुप किंवा ऍटम अटॅच असते. हा वाला वेगळा आहे, हा हायड्रोजन्स आहे, हा OH आहे आणि हा वेगळा आहे. असं हे तीनही कार्बन ज्याला अलग अलग 4ही ग्रुप किंवा ऍटम अलग अलग आहेत, म्हणून यांच्यामध्ये 3 काय तर असिमेट्रिकल कार्बन ऍटम किंवा कायरल कार्बन ऍटम म्हणतात. तर त्याच्यामुळे यांच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमर जर काढले तुम्ही, ऑप्टिकल आयसोमर जर यांच्यामध्ये ड्रॉ केले तर किती ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतील? 2⁻n है की नाही. 2⁻3 मीन्स 8 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतील. तर याला जर म्हणायचं असेल तर हा पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्याला आपण पॉलीहायड्रॉक्सी म्हणत असतो. तर हे पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहे आणि हा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे दोन्ही. तर मग कार्बोहायड्रेट्स तेच कंपाऊंड असतात जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और काय राहू शकतात ते? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असू शकतात है की नाही. असे कंपाऊंड्स असते. म्हणजे आपण कार्बोहायड्रेट्स कोणाला म्हणणार आहोत? कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स और दोज कंपाउंड. आता जसं ही कंपाउंड आहे वरचा शुक्रोज है ना. शुक्रोज तुम्ही जे घेतला आहे तर हा सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. और दो सब्सटेंस विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. किंवा असे सबस्टन्स ज्यांचा आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर त्यांच्यापासून पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन तयार होत असतील. तर अशा सर्वच कंपाऊंडला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स. और दोज सबस्टन्स which on hydrolysis ज्यांचं आपण काय केलं? हायड्रोलिसिस केलं. गिव्स काय देतील ते? गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन कॉल्ड एज कार्बोहायड्रेट. त्यांना आपण काय म्हणतो? कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. बरोबर आहे.
म्हणून कार्बोहायड्रेटची डेफिनेशन्स करत असताना त्यांचा फॉर्म्युलाच त्यांची डेफिनेशन्स आहे, बरोबर आहे. दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय म्हणसाल? कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन और those substance which on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or polyhydroxy ketone are called as carbohydrates. Example आपण ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुक्रोज हे कशाचे एक्झाम्पल सांगितले आपण? कार्बोहायड्रेटचे. असे खूप सारे कार्बोहायड्रेट्स आहेत. जसं हा कार्बोहायड्रेट्स 2 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे, तसंच काही कार्बोहायड्रेट हे खूप साऱ्या छोट्या छोट्या युनिट पासून बनलेले असतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येक छोट्या कार्बोहायड्रेट्स पासून तर एकदम मोठा जो कार्बोहायड्रेट्स आहे यांना आपण इथे ओळख करून घेणार आहोत. समजलं? लक्षात आलंय? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? काय दिसणार डेफिनेशन्स कार्बोहायड्रेटची? कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन or those substances which on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or polyhydroxy ketones are called as carbohydrates. आता हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असल्यामुळे यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम असणंच आहे आणि जितके असिमेट्रिकल कार्बन ॲटम असते त्याच्यावरून त्यांच्यामध्ये किती ऑप्टिकल आयसोमर्स आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. जसं ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे तर त्याच्यामुळे ग्लुकोजमध्ये 16 पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर्स आहे आणि फ्रुक्टोजमध्ये 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, त्याच्यामुळे ग्लुकोजमध्ये 8 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होते. कळलं मी काय म्हटलं आहे ते? तर हे कीटो अल्डोज म्हणतो आपण याला, अल्डो हेक्झोज म्हणतो आणि याला कीटो हेक्झोज म्हणतो. 6 कार्बन असलेला अल्डिहाइड आहे म्हणून अल्डो हेक्झोज म्हणतात याला आणि याला आपण कीटो हेक्झोज म्हणतो. कीटोन असणारा 6 कार्बनवाला कार्बोहायड्रेट्स. क्लिअर झालं? आता आपण या कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन्स करू, म्हणजे सर्वात छोट्या कार्बोहायड्रेट्स पासून तर अलग अलग कार्बोहायड्रेटची ओळख करून घेऊ. त्याला आपण त्याचं क्लासिफिकेशन्स म्हणणार आहोत. तर म्हणून आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स करणार आहोत. तर म्हणून आता मी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स एक चार्ट समजावून सांगतो. ही क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, जेवढे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन आपण अलग अलग क्रायटेरियाच्या बेसिसवर केलेलं आहे. सर्वात पहिलं जे क्लासिफिकेशन्स आपण करणार आहोत ते करणार आहोत त्यांचं केमिकल कंपोजिशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स और ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन. त्यांच्या हायड्रोलिसिस केल्यानंतर किती छोटे छोटे युनिट त्यांच्यापासून तयार होत असतात त्याच्या बेसिसवर करणार आहोत किंवा त्यालाच असं म्हणत असतो की केमिकल कंपोजिशन्स. कशाच्या बेसिसवर? केमिकल कंपोजिशन्स म्हणजे किती छोट्या छोट्या युनिट पासून तो मोठा कार्बोहायड्रेट्स बनलेला आहे. तर त्याच्या बेसिसवर आपण यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. तर हे जे क्लासिफिकेशन्स आहेत केमिकल कंपोजिशन्स किंवा हायड्रोलिसिस प्रोडक्टच्या बेसिसवर यांना आपण 2 मेन कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहोत. सर्वात पहिले आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स कोणते पाहणार आहोत? सिंपल कार्बोहायड्रेट्स किंवा त्यालाच आपण मोनोसॅकराइड्स म्हणत असतो. कार्बोहायड्रेट्सलाच सॅकराइड्सही म्हणत असतात, मोनोसॅकराइड्स. तर हे पहिलं क्लासिफिकेशन्स मध्ये आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स किंवा त्याला मोनोसॅकराइड्स आणि दुसरी जी राहतील ज्यांच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे युनिट असतील. मोनो मीन्स एक सिंगल युनिटनं बनलेला कार्बोहायड्रेट्स असेल त्याला आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणू किंवा मोनोसॅकराइड्स म्हणू, ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. याचा अर्थ तो सर्वात छोट्या युनिटनं बनलेला असेल. आणि दुसरे जे असतील ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड्स युनिटनं तर जर तो बनलेला असेल तर त्याला आपण काय म्हणू? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. काय म्हणू? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पुन्हा आपण 2 प्रकारात डिवाइड करणार, ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 to 10 युनिट देत असतील, 2 to 10च युनिट भेटत असतील मोनोसॅकराइडचे. तर यांना आपण काय म्हणत असतो माहिती आहे का? ऑलिगोसॅकराइड्स. काय म्हणत असतो? ऑलिगोसॅकराइड्स. बघा लक्षात ठेवायचं आहे,
ऑलिगोसॅकराइड्स. म्हणजे जी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत ज्यांच्यामध्ये ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर ज्यांच्यापासून 2 ते 10 छोटे छोटे युनिट भेटत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, ऑलिगोसॅकराइड्स म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असे काही आहेत की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिट भेटते, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, पॉलिसॅकराइड्स. काय म्हणणार आहोत, पॉलिसॅकराइड्स. काय म्हणणार आहोत, पॉलीचा अर्थ होत असते खूप सारे आणि सॅकराइडचा अर्थ होत असते कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिटनं जे बनलेले असतील तर त्यांना आपण काय म्हणू, पॉलिसॅकराइड्स म्हणू. ठीक आहे. तर हे जे मोनोसॅकराइड्स आहे यांच्यामध्ये ही 2 फंक्शनल ग्रुप असते, है की नाही. एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते, त्याच्यामुळे आपण यांना अल्डोज या नावाने ओळखू, है की नाही. आणि ज्यांच्यामध्ये 2 कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना आपण कीटोज या नावाने ओळखू. तर अशा प्रकारे हे अल्डोज आणि कीटोन असे मोनोसॅकराइड फर्दर क्लासिफाईड करणार आहोत. क्लिअर झालं. तर हा एक क्रायटेरिया आहे ज्याच्या बेसिसवर आपण कंप्लीट क्लासिफिकेशन पहिल्यांदा पाहणार आहोत. सेकंड क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे आपल्याला कार्बोहायड्रेट्स मधलं, तर ते करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी, टेस्ट अँड नेचर. कशाच्या बेसिस,